नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। उदगीर तालुक्यातील वाढवणा खुर्द ग्रामपंचायतीत तब्बल 1,13,00,000च्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप, चौकशीत तथ्य आढळल्याचा दावा। उदगीर तालुक्यातील वाढवणा खुर्द ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 1,13,00,000 रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप समोर आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आरोपांमध्ये तथ्य आढळल्याचा दावा करण्यात आला असून आता संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील वाढवणा खुर्द ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास कामांसाठी शासनाकडून मंजूर झालेल्या निधीच्या खर्चाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। तक्रारीनंतर गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या स्तरावर चौकशी करण्यात आली। तक्रारदार आत्माराम भांगे यांच्या म्हणण्यानुसार या चौकशीत सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून विकास कामांच्या निधीत सुमारे 1,13,00,000 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला। स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे की शासनाच्या नोंदींमध्ये अनेक विकास कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात काही कामे अपूर्ण आहेत, तर काही कामे झालेलीच नसल्याचा आरोप आहे। काही ठिकाणी झालेल्या कामांच्या गुणवत्तेबाबतही ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच शासनाच्या निधीचा अपहार झाला असेल तर संपूर्ण रकमेची वसुली करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। तक्रारदार आत्माराम भांगे यांनी राष्ट्र माझा लाईव्हशी बोलताना सांगितलं, नमस्कार। वाढवणा खुर्द ग्रामपंचायत 15व्या वित्त आयोगामध्ये वाढवणा खुर्दमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मिळून 15व्या वित्त आयोगामध्ये बराच काही असा भ्रष्टाचार केलेला आहे असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही डेप्टी सीओ यांना एक तक्रारी अर्ज देऊन यांची चौकशी लावण्यात आलेली आहे। त्या चौकशीच्या संदर्भामध्ये विस्तार अधिकारी उदगीर पंचायत समितीचे या ग्रामपंचायतीला भेट देऊन सविस्तर असा खातेनिहाय चौकशी करून त्यांनी अहवाल पंचायत समितीला सादर केलेला आहे। त्या अहवालामध्ये 1 करोडच्या वरून रक्कम ही सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून अपहार केलेली आहे। हे अपहार केलेली रक्कम तात्काळात भरण्यात यावी अशी BDO साहेबाला आम्ही विनंती केली। त्यांच्यावर संबंधितावर गुन्हे दाखल करा असेही विनंती केलेली आहे। 3 तारखेला विस्तार अधिकारी यांनी अहवाल दाखल केले असताना देखील आजपर्यंत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत। BDO साहेब, संबंधित अधिकारी किंवा यांच्यावर कुणाचा दबाव आहे का काय आहे, काय संशय आम्हाला वेगळा वाटत आहे आणि यांना एवढी सूट का देत आहेत? शासनाची रक्कम अपहार केलेली आहे। या शासनाची रक्कम यांनी ताबडतोब वसूल करून यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत, कारण आमच्या गावात असा एवढा विकास झालेला नाहीये। एक काम 3 खात्यातून दाखवत आहेत। 1 नंबरच्या खात्यातून तेच काम, 15व्या वित्त आयोगाच्या खात्यातून तेच काम, इतर खात्यातून आमदार फंडातून आलेलं तेच काम, अशा पद्धतीचे दाखवून MB नाहीत, रेकॉर्ड नाहीत। BDO साहेब चौकशीला आले होते, ग्रामसेवक त्यांना कुठलेच रेकॉर्ड दाखवलेले नाहीत। आमच्याकडे हे सगळं सबूत आहे। यानंतर काय होईल हे आम्ही बघूया। आणि पंचायत समिती संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना अशी एक विनंती आहे, आज दिनांक 16 जुलै 2026 या दिवशी यांच्यावर गुन्हे दाखल झाले ठीक, नाहीतर 2 दिवसात वाढवणा पाटीवर आम्ही रास्ता रोको करू। आम्ही विस्तार अधिकाऱ्यांनी 2 दिवसात संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, तसेच अपहार झाल्याचा आरोप असलेली रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती दिली आहे। मात्र ठोस कारवाई झाली नाही तर वाढवणा पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही आत्माराम भांगे यांनी दिला। सध्या वाढवणा खुर्दसह संपूर्ण उदगीर तालुक्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून प्रशासन दोषींवर कठोर कारवाई करणार की त्यांना पाठीशी घालणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातो। या प्रकरणात संबंधित अधिकारी किंवा ग्रामपंचायत। नमस्कार, मी विनायक सदाशिव सोमवंशी, वाढवणा खुर्द बौद्ध समाजाचा सामाजिक कार्यकर्ता आहे। आणि मला हे 2 दिवसापासून घोटाळा झालेला समजलं। ज्यावेळेस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी BDO साहेब आले त्यावेळेस मी सहज राऊंड मारले असता ह्या ग्रामपंचायतीमध्ये एवढा घोटाळा झाला म्हणून समजलं, तरी ती खसून चौकशी केली। त्यावेळेस असं निष्पन्न झालं की खरोखर हे दोषी आहेत आणि पंचायत समिती विस्तार अधिकारी आणि BDO साहेब यांनी चौकशी करत असताना राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे, उदगीर, लातूर।